बायको, आज काय स्पेशल? कोथिंबीर वडी खाणार? हा, बनव ना. चालेल. सर्वप्रथम कोथिंबीर आपल्याला अशा प्रकारे तोडून घ्यायची आहे. जाड देठ घ्यायचे नाहीयेत. मी सर्व कोथिंबीर तोडून घेतलेली आहे. आता आपण बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर वडीसाठी लागणारा लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. मी इथे 7-8 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया. मी इथे 2 वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे. 2 वाटी कोथिंबीरीसाठी 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. 3 चमच तांदळाची पिठी घ्यायची आहे. त्यानंतर आपण तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा घालूया. 2 चमच तीळ, चवीपुरतं मीठ, पाव चमच हळद, थोडं लाल तिखट, तसेच पाव चमच ओवा आणि पाव चमच जिरे घालायचं आहे. कोथिंबीर वडीसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट आपण घातलेले आहेत. आपण आता मिश्रण मिक्स करून घेऊया. 1-1.5 मिनिट आपल्याला मिश्रणाला हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता मिश्रणामध्ये अगदी थोडं पाणी घालूया. पाणी जास्त घालायचं नाहीये. पाणी घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा थोडंसं पाणी घालूया. अशा प्रकारे मी 4-5 चमचेच पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे. वरून 1 चमच तेल घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण तयार आहे. त्यानंतर कोथिंबीरीच्या मिश्रणाला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही मिश्रणाचा गोल रोल सुद्धा करू शकता किंवा थापवून सुद्धा वाफवू शकता. मी इथे थापवून वाफवत आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थाळीमध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत. तयार केलेलं मिश्रण आपल्याला थालीमध्ये थापवून घ्यायचं आहे. तेलाच्या हाताने मी मिश्रणाला थापून घेतलेलं आहे. वरून थोडे अजून तीळ लावायचे, जेणेकरून कोथिंबीर वडी खुसखुशीत आणि खमंग होईल. आता आपण मिश्रणाला वाफवून घेऊया. 12 ते 15 मिनिट मिश्रणाला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. चौदा 15 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आपलं मिश्रण परफेक्ट वाफवलं गेलं आहे. मिश्रणाला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करू शकता. मी अशा प्रकारे चौकोनी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आपण आता वड्यांना फ्राय करून घेऊया. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. थोडं तेल गरम झालं की वड्या सोडून द्यायच्या आहेत. मीडियम गॅसवर कोथिंबीर वडीला फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेलातल्या बुडबुड्या कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोथिंबीर वडीला फ्राय करून घ्यायचं आहे. आपली कोथिंबीर वडी खमंग अशी फ्राय झालेली आहे. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया.
कशी झाली आहे कोथिंबीर वडी? एक नंबर. थँक्यू. तर मंडळी, अशी होती आपली खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. धन्यवाद.